या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या अंतर्गत या ठिकाणी जे अण्णासाहेब मगर स्टेडियम जलतरण तलाव जो आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी बेमुदत उपोषण जे श्री अजय पाताडे आणि त्यांचा मित्र परिवार यांच्या सहकार्याने आणि बीजेपी पिंपरी चिंचवड शहरच्या अंतर्गत हे उपोषणाची प्रक्रिया या ठिकाणी घडवली जात आहे। या ठिकाणी अनेक शिबिरं घेतली जात आहे, परंतु उन्हाळ्याच्या वेळी अनेक मुलं जी आहेत ते स्विमिंग खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात। त्या अनुषंगाने सन्माननीय श्री अजय पाताडे आणि त्यांच्या मित्र परिवाराने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने या ठिकाणी हे बेमुदत उपोषण या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सन्माननीय अजय पाताडे साहेब या ठिकाणी उपलब्ध आहेत। नमस्कार सर, या ठिकाणी तुम्ही आता जे बेमुदत उपोषण घेतलेलं आहे, तर ह्या उपोषणाची पार्श्वभूमी काय सांगाल तुम्ही? सर, हे अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या भागातील जे जलतरण तलाव आहे हे पिंपरी चिंचवड शहराची शान आहे। आजपर्यंत कामगार कल्याणजवळ हे ज्यावेळी अण्णासाहेब मगर स्टेडियम तलाव किंवा हे स्टेडियम त्यांच्या ताब्यात असताना चांगल्या सुस्थितीमध्ये हे तलाव होतं किंवा हे स्टेडियम होतं, पण महानगरपालिकेच्या ताब्यात आल्यापासून ह्याची दिवसेंदिवस अधोगती होत गेली। आता दर उन्हाळ्यामध्ये प्रशासन कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त हे तलाव महिना 2-3 महिने बंद ठेवतं, पण यावेळी मात्र हद्द आली अशी की गेले 8 महिने हे तलाव बंद आहे। आता कारण सांगितलं जातं की या ठिकाणी फरशा तुटलेल्या आहेत, पाणी लिकेजेस होतंय, पण जर फरशा तुटले असेल, पाणी लिकेजेस होत असेल तर त्याच्यासाठी 8 महिने त्या ठिकाणी डागडुजी किंवा त्याचं रिपेअरिंग करायला वेळ लागत नाही। आणि जर त्यांना मोठं काम काढायचं असेल, आता असं समजतं की 1 कोटी याच्यासाठी टेंडर निघालेलं आहे। 1 कोटीचं काम करायचं जर असेल तर 1 कोटीचं काम तुम्ही केव्हा केलं पाहिजे? आता हा जो उन्हाळा आहे, शाळेतल्या मुलांना सुट्ट्या पडल्यानंतर प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलांना स्विमिंगला जावं, पण ह्या ठिकाणी आता हा जी गरमीचे दिवस आहेत, उन्हाळा आहे, तर हे स्विमिंग टँक आता बंद आहे। बरेचसे या शहरातील किंवा या भागातील नागरिकांची त्याच्यामुळे खूप मोठी नाराजी आहे। आमच्याजवळ या ठिकाणी जवळ 1000 ते 1200 लोकांनी सह्याचं निवेदन दिलेलं आहे की स्विमिंग टँक चालू करण्यासाठी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे म्हणून। तर आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे की साहेब, आहे या कंडिशनमध्ये 8 महिन्यापूर्वी तलाव ज्या कंडिशनमध्ये होतं त्याच कंडिशनमध्ये आता तलाव आहे, त्याच्यात कुठलीही तोडफोड केलेली नाही। मग जर 8 महिन्यापूर्वी तलाव जर चालू होतं तर मग तुम्ही आजच्या पोझिशनला तुम्ही तसंच आहे त्या कंडिशनमध्ये चालू का करत नाही? वस्तुस्थिती अशी आहे की जर आपण पाहिलं तर 50,000 रुपये जर आजच्या घडला जर खर्च केला तर 50,000 खर्च केल्यानंतर महानगरपालिकेला या सीझनमध्ये 15 ते 20 लाखाचा महसूल या ठिकाणी मिळेल आणि महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल। आणि फक्त 50,000 खर्च करून महानगरपालिकेला उत्पन्न तर वाढेलच, शिवाय लोकांना जो आनंद मिळेल तो त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा असेल। पण या ठिकाणी महानगरपालिका आणि इथले सत्ताधारी यांच्या संगनमताने हे जाणून बुजून तलाव या ठिकाणी असं बंद ठेवण्यात आलेलं आहे। आणि आता आम्हाला जो नागरिकांचा जो पाठिंबा मिळतोय याच्यावरून 100% आम्ही जे उपोषणाला बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत, आमचा याच्यामुळे उत्साह वाढलेला आहे। जोपर्यंत महानगरपालिका हा स्विमिंग पूल म्हणजे जे जलतरण तलाव जो आहे हा सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं आंदोलन असंच सुरू ठेवणार आहोत, हे आज मी तुम्हाला सांगतो। सर, हा स्विमिंग टँक जो आहे तो उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त गर्दी होते, परंतु हिवाळा आणि पावसाळ्याच्या काळात कमी असते, तर त्या संदर्भात तुम्ही काय जनजागरण मोहीम वगैरे राबवली होती किंवा काय त्या संदर्भात काय सांगाल? सर, याबाबत पण मागच्या वेळी जे तसं म्हटलं तर हा स्विमिंग टँक जो आहे हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप मोठा स्विमिंग टँक आहे। याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचे जलतरणपटू इथंच तयार झालेले आहेत आणि एवढा चांगला स्विमिंग टँक असताना महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीनं त्याची बांधणी केली, तोडफोड केली आणि त्याची उंची कमी करून त्या स्विमिंग टँकचं जे होतं ते खूप नुकसान करून ठेवलेलं आहे। आज वर्षभर या ठिकाणी पासधारक पास काढून ह्या स्विमिंग टँकवर येतात। ठीक आहे, उन्हाळ्यापेक्षा काही प्रमाणात कमी असतात, परंतु पासधारक हे वर्षभर स्विमिंग करत असतात। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे त्यांना त्याचं काही नसतं।
आणि आज हा उन्हाळा जो आहे, उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी स्विमिंगला शेवटी मुलांना थांबावं लागतं, अशी या ठिकाणी इथली व्यवस्थापनाला त्या ठिकाणी कमतरता भासते. मग या उन्हाळ्यामध्ये तरी कमीत कमी त्यांनी स्विमिंग टँक चालू ठेवावा अशी आमची मागणी होती. आणि पावसाळा चालू झाल्यानंतर त्यांनी जे काय मेजर काम करायचं आहे ते त्यांनी काम करावं, जेणेकरून त्या काळामध्ये इतर जे काही रेग्युलर जी लोक जाणारे असतील ते ऍडजस्ट करू शकतात. पण ज्यांना हा आनंद घ्यायचा असतो, ज्या मुलांना तो आनंद मिळाला पाहिजे, तो फक्त सुट्टीच्या दिवसामध्येच ती मुलं घेऊ शकतात. त्याच्यामुळे हे 2 महिने हे मुलांसाठी खूप महत्वाचे आहेत आणि म्हणूनच स्विमिंग टँक आता चालू झाला पाहिजे असं मला वाटतं. सर, ह्या स्विमिंग टँक बरोबर इतर स्विमिंग टँक संदर्भातली काय माहिती आपण घेतली किंवा काय त्या संदर्भात काय सांगाल? तसे म्हटलं तर ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 10 पैकी 3 टँक चालू आहेत. आणि त्या 3 टँक चालू आहेत ते पण आपण वर्तमानपत्रातून त्याच्यामध्ये पण काय ज्या काय दुरावस्था आहेत, ज्या कमतरता आहेत, त्या जाणून म्हणजे वारंवार त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत. महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार याच्यावरून आपल्या लक्षात येतो. कुठलीही वास्तू म्हणजे घर बांधत असताना किंवा नागरिकांना त्या ठिकाणी सुविधा पुरवत असताना त्याची पहिली आपल्याला त्या ठिकाणी ज्या सुविधा पुरवल्या पाहिजे त्याची तरतूद करणं गरजेचं आहे आणि नंतरच ती पूर्णत्वाला त्यांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे. हे न करता हे अगोदर बिल्डिंग बांधतात आणि नंतरच्या बाकीच्या सुविधा एक एक पूर्वपर्यंत ती बिल्डिंग कोसळायला येते, अशी परिस्थिती आज झालेली आहे. आज इथं या ठिकाणी स्ट्रक्चर रिपोर्ट म्हणून ज्यांनी केलेला आहे त्या स्ट्रक्चर रिपोर्टवरनं असं कळतं की त्या एका जाणकार स्ट्रक्चर रिपोर्टवाल्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ज्या वास्तू आहे त्याला 50 वर्ष अजून पुढची काही होणार नाही. असं सांगितलेलं असतानाही यांना त्या ठिकाणी 1 कोटी खर्च करायचा आहे आणि त्याच्यामध्ये टक्केवारी यांना खायची आहे. आणि म्हणूनच आमचा असा आरोप आहे त्यांच्यावर की ह्याने ह्या जाणून बुजून हे 2 महिने उन्हाळ्याचे नागरिकांचा या ठिकाणी हक्क जो आहे हा काढून घेतलेला आहे आणि स्विमिंग टँक बंद ठेवलेला आहे. दुसऱ्या जे टँक आहेत तर त्यांची माहिती आपण या ठिकाणी काय ठेवलेली आहे का? दुसरे जे टँक आहेत किती दिवसापासून चालू बंद आहे त्याची माहिती आपण पत्रकारांना काय ठेवलेली आहे का? नाही, दुसऱ्या टँकची माहिती म्हणजे आम्ही वर्तमानपत्रातून प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा वर्तमानपत्रातूनच पाहिलेली आहे. कारण मी पिंपरी चिंचवड शहरातील वर्तमानपत्रांचे आभार मानतो. कारण गेल्या 15 ते 20 दिवसापासून आम्ही बघतो प्रत्येक स्विमिंग टँक बाबत तिथं असलेल्या कमतरता ज्या आहेत त्याबाबत त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि त्या टँक बाबतच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दाखवून दिलेल्या आहेत. आणि ह्या प्रशासकीय अधिकारी आणि तिथल्या नागरिकांना ह्या सर्वांना त्याची कल्पना आहे. पण त्याच्यातून कुठल्याही प्रशासनानं बोध घेतलेला नाही. नाहीतर हा टँक गेले 8 महिने जो बंद आहे तो बंद राहिला नसता. अशी परिस्थिती या शहरामध्ये एकंदर आहे. सर, तुम्ही या ठिकाणी बीजेपीच्या अंतर्गत जे राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे त्याच्या अंतर्गत या ठिकाणी उपोषण केलेलं आहे. तर ह्याला हे राजकीय वळण असं म्हणता येईल का की बाबा सर्वसामान्यांची गरजेच्या व्यतिरिक्त या ठिकाणी राजकीय फायदा घेण्याची प्रक्रिया असं काय, याबद्दल काय म्हणाल तुम्ही? तर याबाबत मी असं सांगेन की मी गेले 25 वर्ष राजकारणात काम करतोय. नुसतं राजकारणात नाही तर राजकारण, समाजकारण विविध क्षेत्रामध्ये मी काम करतोय. या अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या आवारामध्ये यापूर्वी आम्ही जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण केलेलं आहे. आज आतमध्ये कमीत कमी 100 झाडं लावलेली आहेत. हे माझ्या बरोबर जे असलेले सर्व साथीदार आहेत त्याला सबूत आहेत. त्याच्यानंतर आम्ही स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. स्वच्छता अभियानामध्ये पण कितीतरी कचरा या ठिकाणी आम्ही ह्या अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या परिसरामध्ये आम्ही काढलेला आहे. आणि हे जे आम्ही ज्यावेळी कार्यक्रम घेतले त्यावेळी आम्ही कुठल्या राजकीय बॅनर खाली घेतले नव्हते. परंतु ज्यावेळी 8 महिने ज्यावेळी हा टँक बंद राहतो आणि वैयक्तिक एखादा कार्यकर्ता असेल किंवा नागरिक ह्या निर्डावलेल्या सरकार किंवा प्रशासनाच्या विरोधात भांडू शकत नाही, त्यावेळी आम्हाला ह्या राजकीय बॅनर जे आमचं आहे ते राजकीय बॅनर आम्हाला घ्यावं लागेल. आणि आज राजकीय बॅनर असल्या कारणाने मला या ठिकाणी ही जी पाठीमागची माझी जी मंडळी आहे ताकद मिळालेली आहे किंवा 1100 लोकांनी जी साथ दिलेली आहे. मला सांगा, जर मी राजकीय कार्यकर्ता आहे, हा काय एका दिवसाचा नाही, एवढे वर्षाचा आहे, पण मी राजकीय क्षेत्रात काम करत असतानाही 1100 लोकांनी सहाय्य करून माझ्या नेतृत्वाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे काहीतरी समाजाच्या हिताचं मी काम करतोय त्याच्यावर विश्वास ठेवूनच त्यांनी मला साथ दिलेली आहे. या ठिकाणी सन्माननीय पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत बीजेपीचे एकनाथ पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं काय सहकार्य तुम्हाला मिळतं? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं. आजचं हे आंदोलन पण करत असताना मी त्यांची पार्श्वभूमी त्यांच्यासमोर पहिली मांडली आणि त्यांना या ठिकाणी सर्व सांगितल्यानंतर पत्रव्यवहार पण ज्यावेळी केले त्यावेळी त्यांना मी त्याची कल्पना दिलेली होती. आणि ज्यावेळी सर्व कल्पना देऊनही प्रशासन त्याची दखल घेत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करूनच आजचं हे आंदोलनाचं आम्ही हे नियोजन केलेलं आहे. निश्चितच जे पातोडे साहेब, या ठिकाणी तुम्ही जे क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून जनसामान्यांच्या ज्या गरजा आहेत
त्यासाठी हे अभिनव म्हणण्यापेक्षा जीवाच्या आकांताने या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहे, उपोषण घेत आहे आणि क्रीडा विकासाशी संबंधित हा प्रोग्रामच्या माध्यमातून NSSC स्पोर्ट्स यूट्यूबला जी आपण माहिती दिली त्याबद्दल आपला आभार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी शानदार नाईक सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांच्या तरुणपणाच्या काळामध्ये कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ज्या ठिकाणी कामगारांसाठी ज्या सुविधा देण्यात आल्या होत्या त्या संदर्भात त्यांचं मत या ठिकाणी ते सांगतात. नमस्कार सर. हां नमस्कार. तुम्हाला काय हे जे आता कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत हे अण्णासाहेब मगर स्टेडियम चालवण्यात येत होतं, जलतरण तलाव या ठिकाणी चालवण्यात येत होतं, तर त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? जेव्हा हा कामगार कल्याण स्टेडियम सुरू झालं तेव्हा एक TV होती. ज्यांच्याकडे TV नाही त्यांना दिवसभर बघता येत होती बातम्या, रामायण महाभारत बघता येत होतं. त्याशिवाय आतमध्ये 3-4 टेबल होती. शाळेची कॉलेजची पोरं येऊन प्रॅक्टिस करत होती आणि जरा सिनियर असलेले किंवा त्याच्यात मी पण इन्व्हॉल्व होतो. स्टेट लेवलचे आम्ही प्लेयर आणून त्यांना कोच करत होतो. म्हणजे समर वेकेशन, दिवाळीच्या ह्याच्यात आणि पिंपरी चिंचवडचे टेबल टेनिसचे टुर्नामेंट कंडक्ट करत होतो कामगार कल्याणच्या अंडर. आणि बाकीचं क्रिकेट सीझन आणि टेनिस बॉलची सुद्धा मॅच कंडक्ट करत होतो. आणि जेव्हा कामगार कल्याणपासून नगरपालिकेकडे गेलं तेव्हापासून हे सर्व ॲक्टिव्हिटीज बंद आहे. पण यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला का? तुम्ही काय अर्ज वगैरे केला का त्यासाठी? नाही, बाकी काही केलं नाही. परंतु बंद झाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं? आम्हाला वाटलं आता बंद झालं म्हणजे नॅशनल लेवलचं सर्व होईल, म्हणजे एशिया खंडात मोठी नगरपालिका म्हणायची. आम्ही आज बघितलं, उद्या बघितलं, असं केलं तर 10-15 वर्ष काहीच झालं. त्याच्यात आमची जवान निघून गेली. आता आम्ही म्हातारे झालो. आता काय करू शकत नाही स्पोर्ट्समध्ये. याबद्दल अजून तुम्हाला काय करूशी वाटतं किंवा काय? आता समजा तुम्ही नाही पत्रक दिलं, परंतु तरुण मुलांना तुम्ही काय सांगितलं नाही का किंवा असं करा तुम्ही काय तर असं काय सांगितलं नाही? फारसं कोणी ऐकलं नाही धन्यवाद सर. या ठिकाणी आपण जे क्रीडा विकासासंदर्भात आपलं स्वतःची जी तळमळ या ठिकाणी सांगितली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.